आरबीआयनं तब्बल 35 टन सोनं विकलंय। डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण होत असल्यानं हे पाऊल उचलल्याचा दावा केलाय। पण आरबीआयवर सोनं विकण्याची वेळ आली आहे का याची आम्ही पडताळणी केली। त्यावेळी काय सत्य समोर आलंय चला पाहूयात। साम टीव्हीचा हा खास रिपोर्ट। 35 टन सोना जो है वो बेच दिया। ये आपने खबर पढ़ी, 35 टन जो सोना है वो आरबीआई को बेचना पड़ा। 35 टन इस बात पर कि ज्यादा खर्च, कर्ज और टैरिफ का दबाव था और भारत की जो तिजोरी है वो खजाना जो है वो खाली हो रहा है। करेंसी को नियंत्रित करने के लिए इतना सोना देश का बेच दिया। या व्हिडिओत जो दावा केलाय तो धक्कादायक आहे। जास्त खर्च, कर्जाचा डोंगर की टॅरिफचा दबाव, देशाची तिजोरी रिकामी का झाली? तिजोरीतील 60,000 कोटी कुठे गेले असा सवाल उपस्थित करण्यात आलाय। आरबीआयनं 35 टन सोनं विकल्याचा दावा करण्यात आलाय, पण खरंच असं झालंय का? अशी वेळ का आली? आरबीआयनं विकलं 35 टन सोनं। सोनं विकून 60,000 कोटींचं काय केलं? व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? 35 टन सोनं का विकलं याचीही माहिती देण्यात आली आहे। आंतरराष्ट्रीय परकीय चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया सातत्यानं कमकुवत होतोय। रिझर्व्ह बँकेला तिच्या तिजोरीतील ही संपत्ती विकावी लागली। ही घसरण रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेला डॉलरसह सोनंही परकीय चलन बाजारात आणावं लागलं असा दावा केलाय। पण या दाव्यात तथ्य आहे का याची माहिती मिळवण्यासाठी आमच्या टीमनं पडताळणी सुरू केली। याबाबत अधिक माहिती आरबीआय कडूनच मिळू शकते, त्यामुळे त्यांच्याकडून माहिती मिळवली, मात्र कुठेही अशी माहिती मिळाली नाही। उलट गेल्या एका वर्षभरात आरबीआयनंच 65 टन सोनं विकत घेतल्याची माहिती मिळाली। द न्यू इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार ही माहिती आहे। तर द इकॉनॉमिक्स टाइम्स ऑफ इंडियाच्या बातम्यांनुसार आपली अर्थव्यवस्था मजबूत असून रिझर्व्ह बँकेकडे 888 टन सोनं उपलब्ध असल्याची माहिती दिली आहे। त्यामुळे आम्ही याबाबत अधिक माहिती एक्सपर्टकडूनही घेतली। भारताला अशा प्रकारे सोनं विक्री मोरारजींच्या काळामध्ये एकदा ते झालं होतं, पण त्याच्यानंतर असं सोनं विक्रीची वेळ आणि रिझर्व्ह बँकेच्या अहवालात कुठेही नाही आहे, कुठेही नाही, अहवालात नाही। मनी कंट्रोलचा पण तुम्ही अहवाल वाचा, त्याने तर उलट सांगितलं आहे की सोनं वाढतं आहे। सोन्याचा साठा 880 US बिलियनमध्ये आपल्याकडे वाढतो आहे। त्यामुळं हे मला वाटतं हे कुठेही याला पुरावा नाही, पुष्टर्थ नाही। त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात। आरबीआयकडे 880 टन सोनं उपलब्ध आहे। भारताची अर्थव्यवस्था मजबूत आहे। 35 टन सोनं विक्रीचा कुठेही उल्लेख नाही। फॉरेन पॉलिसी आणि अर्थव्यवस्थेचा संबंध नाही। या दाव्यात तथ्य नाही। 35 टन सोनं आरबीआयनं विकल्याचा पुरावा देखील नाही, तशी प्रेस नोटही नाही। आरबीआयकडे सध्या 880 टन सोनं उपलब्ध आहे। त्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपया सातत्यानं कमकुवत होत असल्यानं आरबीआयनं 35 टन सोनं विकल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय। सागर आव्हाड, साम टीव्ही न्यूज, पुणे।